तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात ना? झालं सगळ्यांचं जेवण? तर आज व्हिडिओ बनवायचं म्हटलं, 2-3 दिवस झाले ना व्हिडिओ बनवलेले. तब्येत ठीक नव्हती म्हणून व्हिडिओ बनवलेच नाही. आज थोडंसं बरं वाटतंय, चला म्हणलं बोलू तुमच्या संग थोडंसं. पोरं पण घरात नाही का. मोठा पोरगा तर उशिरा येतो, म्हणजे त्याला खूप उशीर होतो, 10-11 वाजता त्याला घरी यायला. आणि रोशन गेला खाली. म्हणलं मी तरी काय करू, मम्मी बसून म्हणलं मी येतो खाली जाऊन. म्हणलं जा ये जाऊन म्हणलं. मग मला एकटीला पण बसू वाटत नाही. तर आज व्हिडिओ कशा काय म्हणायचं होतं म्हटलं. काही कमेंट येतात की तुम्ही गावाला जायचं सोडून दिलं का? आता मुंबईला आला तर गावाला नाही जायचं का? गावाला जायचं कसं सोडून द्यायचं? एवढं गावाला केलं आणि गावाला जाणं सोडून देणार आहे का? जाणार ना गावाला, जाईन आता पुढच्या महिन्यामध्ये. एवढं केलं आहे गावाला, सगळं जिथले तिथं केलं आहे. एवढा खर्च केला आहे सगळा, गावाला जायचं कसं सोडणार? गावाला राहिलं तर मला खूप आवडतं, खरंच खूप आवडतं गावाला राहायला मला. भरपूर दिवस इथं राहिले, इथं खूप दगदगीचं जीवन आहे, कंटाळा आला इथं राहून मला आता. आणि खरंच गावाला राहायला आवडतं, शेती करायला गावाला राहायला. जाईन पण थोडं, इथलं पण सगळं व्यवस्थित करायला लागेल ना. मोठ्या मुलाचं शिक्षण चालू होतं, मग मी गावाला गेले की मग त्याच्या डब्याचं अडचण येते. काम पण करतो, कॉलेजला पण जातो, मग त्याला जेवणाचा प्रॉब्लेम येतो त्याचा. मग असं करावं लागतं. काही दिवस ह्यांना जायला लागतं, मालक जातात काही दिवस मी जाते, असं होतं. दोघं पण, ते इकडं आले तर मला तिकडं जायला लागतं, मी तिकडे गेले तर त्यांना इकडे यायला लागतं. आणि शिवाय माझं काम पण आहे ना. काहीतरी मार्ग निघणच. त्याचं हे लास्ट वर्ष आहे त्याचं आता मोठ्याचं, मग बघू जायचं. पण गावाला नाही जायचं असं नाही, गावालाच राहायला जाणार मी. आणि मला खूप आवडते गावाला, कंटाळा आला आहे मला इथं अक्षरशः. आणि तुम्ही म्हणता गावाला जायचं सोडून दिलं का? नाही, खूप कोशिश केली मी गावाला जायसाठी. घर वीर सगळं व्यवस्थित केलं तिकडं, आणि मधून थोडी सोडून देणार आहे तेव्हा. इथलं पण नाही सोडायचं, पण इथं जास्त करून इथं अडचण येते मुलांसाठी. हा बारका रोशन तर काही गावाला यायला मागत नाही, त्याला नको म्हणतो मी गावाला राहणार नाही, तुला जायचं तू जा, तू राहा, मी गावाला येणार नाही, तो कष्ट सांगतो. त्यांना कशी सवय लागलेली इथं राहायची, तर गावाला राहायला नाही आवडत त्यांना जास्त. नाही तर नाही म्हणलं, कुठं नादी लागायचं त्यांच्या. राहा बाबा तुम्ही इथंच, चट येते दमाने कळायला लागल्यावर. त्याला नेलता आधी, रोशनला नेला होता मध्ये 4-5 दिवस नेलता, नाही राहिला तो, निघून आला. तो हमेशासाठी काय राहणार आहे गावाला? त्यांचा जन्मच इथं झालेला आहे ना, ते काय गावाला राहणार आहे? तर अचानक त्यांना गावाला नेऊन सोडायचं म्हणलं म्हणजे डोक्याला ताण आहे ते परत. त्यासाठी म्हटलं तुम्ही नका येऊ बाबा, आम्हीच येऊन जाऊन करतो, तुमचं शिक्षण आहे त्यावर. गावाला आता यांना पाठवलं आहे, तुम्ही जा म्हणलं, मी येते 4-5 पुढच्या महिन्यात येतेच म्हणलं. इथं किती टेन्शन आहे इथं. या टेन्शनामुळं तर गावाला जाण्याचा विचार केलेला आहे आम्ही. या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी. तर गावाला काय होतं, ह्यांना बरं वाटतं, जरा तब्येत त्यांची ठीक वाटते गावाला गेल्यावर. गावाचं हवा पाणी सूट होतं ह्यांना, म्हणून ते गावाला जायचं म्हणते मी, बाकी काही नाही. ह्यांची तब्येत ठीक असली ना, मग कुठं पण राहायला तयार आहे मी. जिथं ह्यांना बरं वाटेल ना तिथं राहायला तयार आहे. पण गावाला नाही जायचं असा विचार कधीच करणार नाही. इकडलं सगळं सोडून गावाला जाणार, पण जाणार. ह्यांना खूप तिथं बरं वाटतं, चक्कर येत नाही, काय नाही, एकदम रिलॅक्स वाटतं त्यांना. आणि त्यांच्यासाठी मला गावाला जाणं गरजेचं आहे, राहायलाच तिकडं. पण एकाएकीच नाही जमणार, इथलं सगळं हँडल करावं लागेल, माझं काम आहे. त्यासाठी ह्यांना म्हणलं येऊन जाऊनच करूया आपण. मोठ्याचं काय अडचण नाही, हे बारक्या पोराला नेणं लय कठीण आहे. नाहीच म्हणतो मी, येणारच नाही आणि राहणारच नाही गावाला, त्याचंच अवघड आहे. आता गहू केलेलं आहे, तिथं पण कोणी नाही, कोणी पाहिजेच का नाही. आता आले होते मी, किती 7-8 दिवस झालं मी आलेले, पण आता कोण येते ते गावाला म्हणून तर जावंच लागणार आता. पण गावाला नाही जाईन असं नाही होणार कधी.